शिवसेनेनं नवीन 6 प्रवक्ते जाहीर केलेले आहेत। अरविंद भोसले यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे हे देखील प्रवक्ते असतील। अमोल कोल्हे, मनीषा कायंदे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेनं 6 नवीन प्रवक्ते जाहीर केलेले आहेत। या प्रवक्त्यांची आपण नावं पाहतोय। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। दिनेश, कोण असतील हे 6 नवे प्रवक्ते? अजित सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर होणार आहेत काही वेळात। यामध्ये या प्रवक्त्यांमध्ये डॉक्टर ज्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत, अरविंद भोसले, खासदार अरविंद सावंत, मनीषा कायंदे, विजय शिवतारे अशी यांची नावं आपल्याला कळालेली आहेत। जे विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा प्रसार माध्यम आहेत त्यांच्यामध्ये पक्षाची वेळोवेळी भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते म्हणून यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। याआधी पक्षाच्या प्रवक्तेपदी शिवसेनेचे नेते डॉक्टर मनोहर जोशी, सामनाचे कार्यकारी संपादक खासदार आणि नेते संजय राऊत, तसंच नेते सुभाष देसाई आणि श्वेता परुळकर यांची याआधी नेमणूक करण्यात आली होती। मात्र जी नवी या नावं जाहीर झालेली आहे त्यामध्ये विशेष करून नेते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचं नाव वगळण्यात आल्याचं एकूण कळतं आहे। अधिकृतपणे ही अद्याप यादी जाहीर झालेली नाही, पण जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यासाठी हे नवे पक्षाचे प्रवक्ते वेळातच जाहीर होतील। त्यामुळे एकूणच आता पक्षामध्ये काय नेमकी स्थिती आहे या नेमणुकांनंतर आणि पक्षाची जी वेळोवेळी भूमिका मांडण्याची जबाबदारी या 6 प्रवक्त्यांवर असणार आहे। धन्यवाद दिनेश या माहितीसाठी। तर नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे हे सगळी ओळखीची नाव आहेत, पण मनीषा कायंदे असतील, अभिनेते अमोल कोल्हे असतील किंवा अरविंद भोसले हे नवीन प्रवक्ते आहेत या यादीमध्ये। आणि अधिकृत यादी काही वेळा जाहीर होईलच, मात्र आपल्या सूत्रांनी दिलेली ही अगदी 100% आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती आहे। या यादीमधली नावं सगळी आपण पाहिलेली आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।